हॅलो, मी पूर्वा. आज आम्ही निघालो होतो उज्जैन ट्रिपसाठी आणि वाटेतच भूक लागल्यामुळे अगोदर पेटपूजा करून घेतली आणि फोटोज वगैरे काढून घेतले. नंतर आम्ही पोहोचलो दुसऱ्या दिवशी उज्जैनमध्येच. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही तयारी वगैरे केली, अशी तयारी केली आणि फोटोज वगैरे काढले. फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत गेलो होतो आम्ही. त्यामध्ये आम्ही एक छोटं मंदिर आहे तिथे गेलो अगोदर आणि तिथे या मंदिरात फोटोज वगैरे काढले. एक ब्रिज आहे ओंकारेश्वरसाठी जाण्यासाठी. त्या ब्रिजवरून असा काहीसा व्ह्यू दिसतो. त्या ब्रिजवरून आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. खूप जास्त गर्दी होती. सकाळी 10 वाजेपासून नंबर लावलेला होता. 1-1:30ला आम्हाला मध्ये म्हणजे असं पायऱ्यांवर लागलो आणि उंच असल्यामुळे आम्हाला दर्शनाला संध्याकाळी 6 वाजले. 6 वाजल्यानंतर दर्शन वगैरे आवरून आम्ही असे फोटोज वगैरे वरती क्लिक केले आणि त्याच्यानंतर उतरलो आणि नंतर असा काहीसा होता तिथलं संध्याकाळचा व्ह्यू. त्याच्यानंतर बोटने आम्ही अपोजिट साईडला यायचं होतं, तिकडे आलो. असं टी-शर्ट वगैरे बघत होते यांना ते. त्याच्यानंतर सकाळी उज्जैनमध्ये आम्ही हे असं टिका वगैरे लावून देतात ते टिका वगैरे लावून घेतला. यांनाही लावला, मुलांना लावला आणि मला देखील लावून घेतला. त्याच्यानंतर आम्ही उज्जैनच्या दर्शनासाठी निघालो. सकाळी गेल्यामुळे एवढी काही गर्दी नाही होती आणि आमचं मस्त दर्शन झालं उज्जैनचं. खूप मस्त व्ह्यू आहे. कुठे जर तुम्हाला बघायला जायचं असेल तर नक्कीच जा. खूप जास्त मस्त व्ह्यू आहे. आम्ही सकाळीच गेलो होतो, पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळचं व्ह्यू पण एन्जॉय करा. संध्याकाळी पण खूप जास्त मस्त वातावरण आणि लाईट्स वगैरे लावलेल्या असतात त्यांनी. आम्ही सकाळीच गेलो होतो. काही गर्दी वगैरे काही नव्हती एवढी. त्याच्यामुळे आमचं मस्त दर्शन झालं आणि दर्शनाला पण काही एवढा वेळ नाही लागला. पटापट गेलो आणि पटापट दर्शन झालं. उज्जैनचं हे असं दर्शन घेतलं आम्ही आता आणि बाहेर आल्यानंतर आहे ना फोटोज वगैरे काढले. यांना फोटो काढायचे होते, यांचे फोटो काढले. मी माझे फोटो काढले. माऊला पण फोटो काढायचे होते, माऊला पण फोटो काढले. आम्ही फ्रेंड्ससोबत गेलो होतो, त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर निघाल्यानंतर माऊ त्यांचा असं डान्स वगैरे चालू होता गाडीमध्येच. तिला खूप आवड आहे डान्सची, ती गाणे वगैरे लावून डान्स करत होती आणि डान्स वगैरे झाला त्यांचा. खूप जास्त मुलं होते, शिवम वगैरे. त्याच्यानंतर आम्ही कालभैरवला गेलो आणि असं झालं कालभैरवचं दर्शन.